जय शिवराय भावांनो, नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. सगळ्यात पहिल्यांदा शिवजयंतीच्या सगळ्यांना भगव्या शुभेच्छा. तर शिवजयंतीची तयारी करायची होती. आदल्या दिवशी आमचं स्टेज वगैरे घालायचं नियोजन लागलं. सगळे पोरं मंदिराजवळ आलीत. स्टेजचं मटेरियल गोळा केलं, बांधायला चालू केला स्टेज. त्यावर विशीला गावात आला गाडी रेस करत. आवाज ऐकल्यावर काय आम्हाला गबश होते वे. आम्ही बी घेतली गाडीने एक याडा मारून आलो. स्टेज बांधून झालं, सगळेजण जेवून खाऊन आलीत. आता पन्हाळ्याकडे निघालो. आणि जाताना असलं जबरदस्त सेट उभा केलं तर एक एक मंडळाने की बास, डोळ्याचं पारणं फिटायचं असलं जबरदस्त सेट होतं. आणि वारणीतली मूर्ती बघा कसली चमकायला लागल्या, विषयच नाही. रस्त्यानं जसं जसं पुढे जाईल तसं गर्दी वाढत होती. सगळे लोक भगवा झेंडा घेऊन भगव्या घोषणा करत जात होते. एक एक माळा आपल्या मंडळाची ज्योत घेऊन धावत येत होता. पन्हाळ गडापर्यंत पोहोचेपर्यंत सेम असं वातावरण होतं. 1% सुद्धा मध्ये गॅप नव्हता. आणि गडावर पोहोचलो तर गड असा सजवला होता की बासच. सगळेजण बाजीप्रभूंच्या मूर्तीजवळ फोटो काढत होते. शिवाजी महाराजांचा जयघोष चालू होता. कडकच सिक्युरिटी पण जोरात टाईट होती. गाडी पार्क केली आणि मंदिराच्या दिशेने निघालो. काय काय पोरांनी ढोल ताशा आणलेले, त्यांच्या संग आम्ही पण नाचायला लागलो. नाचत नाचत मंदिराजवळ पोहोचलो. मंदिराच्या पायऱ्यावरून जसं जसं खाली उतरल तशा मोठ्या घोषणांचा आवाज येत होता. मंदिर तर असलं एकदम मस्त सजवलं होतं, तुम्हीच बघा. तुमच्या पण अंगावर जर काटा मारला असेल ह्या घोषणा ऐकून तर कमेंट मध्ये नक्कीच जय शिवराय लिहा. ज्योत घेऊन आम्ही परतीच्या वाटेला लागलो. आमचा मावळा ज्योत घेऊन पळत पळत येत होता. तिथनं आम्हाला निघायला 2:30-3 वाजलं आणि गावात पोहोचायला बरोबर 7:15. गावात आम्ही कमानीजवळ स्वागताला थांबलो. ढेरे आणि विचीला यामा घेऊन आलतीत. मोहित ज्योत घेऊन आला आणि पूर्ण गावातनं त्याच्या मागणं जल्लोष करत आम्ही स्टेज जवळ पोहोचलो.